बालभारतीच्या 6वीच्या पुस्तकामध्ये लोकनृत्य नावाचा पाठ आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातील लोकनृत्यांपेक्षा इतर राज्यातील लोकनृत्यांनाच जास्त स्थान दिल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। भाषा सल्लागार समितीचे सदस्य भालचंद्र जोशी सर आपल्या सोबत आहे। श्रीपाद भालचंद्र जोशी सर आपल्या सोबत आहे। सर काय सांगणार? मुळामध्ये हे प्रकरण चालू आहे 8 जून पासून। 15 जूनला आमची भाषा सल्लागार समितीची बैठक होती। त्याच्या आधी आम्ही पत्र लिहून त्यांना असं सांगितलं की तुमचं या विषयावर काय म्हणणं असेल ते सांगा, जेणेकरून भाषा सल्लागार समितीत हा विषय पत्रिकेवरती होता, तिथे आम्हाला तुमचं म्हणणं मांडता येईल, त्याच्यावर आमचं म्हणणं मांडता येईल। 15 तारखेला सभा होती। 3 वाजता दुपारी पत्र मिळालं, सभा संपलेली होती। त्यामुळे त्याची दखल घेतली गेली नाही। आम्ही काय विचारलं होतं? आम्ही हे विचारलं की मुळामध्ये महाराष्ट्रातलं पाठ्यपुस्तक, मराठी माध्यमांच्या शाळा, जेमतेम प्राथमिकमधून चाललेले माध्यमिकमध्ये चाललेले विद्यार्थी, या मुलांना लोकनृत्य, आणि त्यातही तुम्ही कोणत्या लोकनृत्याचा परिचय करून दिला? दिंडी नृत्य। आता याचा लोकनृत्यामध्ये कसा समावेश आहे तो पुन्हा वेगळा मुद्दा आहे। पण मुद्दा असा आहे की एवढी समृद्ध परंपरा लोकनृत्याची महाराष्ट्राला आहे, हे एक वाक्य तुम्ही मुलांना सांगणार की नाही सांगणार? 6वीच्या की त्यांना संपूर्ण भारतातलंच आधी दर्शन घडवणार तुम्ही? कुठल्या राज्याचे सर लोकनृत्य ऍड केले त्यामध्ये? त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं फक्त एक दिंडी नृत्य आणि बाहेरचे 4, गुजरात, पंजाब आणि काय 2 अजून आसाम कुठले ते बघावं लागेल। पण हे आम्ही त्यांना विचारलं, हे प्रमाण तुम्हाला कोण्या तज्ज्ञांनी सुचवलं? राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेला ही विद्या प्राधिकरण आहे महाराष्ट्राचं, ह्या आराखडा देत असतात। पाठ्यपुस्तक मंडळाचं काम फक्त पाठ्यपुस्तक निर्मिती करण्याचं आहे। त्या आराखड्यानुसारच त्यांना निर्मिती करावी लागते। आम्ही आजपर्यंत राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्या संचालकांनी म्हणजे इतका असभ्यपणा आणि असांस्कृतिकपणा आहे की पत्राचं उत्तर सुद्धा दिलेलं नाही आहे। म्हणजे भाषा सल्लागार समिती म्हणजे काय हे सुद्धा त्यांना माहीत आहे की नाही, आणि राज्याला भाषा धोरण आहे याची सुद्धा कल्पना आहे की नाही, हे आम्ही त्यांना विचारलेलं आहे। चूक आहे का मुद्दामून केलं असं वाटतंय सर? ही चूक आहे की नाही, ते त्यांनी सांगावं काय आहे ते। पण मुद्दा हा आहे की तुम्ही पत्राची उत्तरं सुद्धा तज्ज्ञांच्या द्यायला तयार नाही। इतका ज्याला मराठीमध्ये माजुरेपणा म्हणतात, बेजबाबदारपणा म्हणतात, असभ्यपणा म्हणतात, असांस्कृतिक, ही कोणती कार्यसंस्कृती आहे सरकारची? त्यार्थ तुम्हाला आम्ही 15 दिवसामध्ये स्मरणपत्र देतो आहे। ह्या अधिकाऱ्यांना जाब विचारणारे त्यांच्यावरती कोणी आहे की नाही, हा याच्यातून मुद्दा उपस्थित झाला। दुसरा की हे प्रमाण कोणी ठरवलं? कोण्या तज्ज्ञांनी सूचना केली? आम्हाला द्या, कोणता आराखडा दिला? मग त्यांनी कबूल केलं की आराखडा दिलेला नाही बालभारतीच्या संचालकांनी। मग दिलेलंच नाही तर तुम्ही परस्पर ठरवलं कोणी? का ज्या अधिकाऱ्याला जे वाटेल किंवा ज्या कर्मचाऱ्याला जे वाटेल त्या पद्धतीने पाठ्यपुस्तक निर्मिती चालू आहे का महाराष्ट्रामध्ये? हा खेळखंडोबा आहे। या एवढ्या कुमार वयातल्या, एवढ्या सेन्सिटिव्ह वयातल्या मुलांची तुम्ही काय संस्कार घडवता की महाराष्ट्रामध्ये लोकनृत्याची परंपरा समृद्ध नाही आहे म्हणून तुम्ही भारतातल्या लोकनृत्याचं त्यांना दर्शन घडवताय? 6व्या वर्गामध्ये जेमतेम एंट्री होते, त्यांची प्रवेश होतोय माध्यमिकमध्ये। काय धोरण काय याच्या मागे? बालभारती म्हणते आम्हाला धोरण ठरवण्याचा अधिकार नाही, त्यांच्या कार्यकक्षेत नाही। मग ज्यांच्या कार्यकक्षेत धोरण ठरवणं आहे ते तोंड चूप ठेवून बसलेले आहेत, ते उत्तरच देत नाहीत। हे राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचं काम आहे। मग हे कोणी ठरवलं कोणी, हा आमचा पहिला प्रश्न आहे। हे प्रमाण कोणी ठरवलं हे सांगा ना आम्हाला। आता काय मागणी आहे तुमच्यावर? आमची मागणी हीच आहे की महाराष्ट्रातले 4 आणि वानगी दाखल भारतातला एखादा नृत्य प्रकार त्या पाठ्यपुस्तकात असला पाहिजे। तर हे बदलायला पाहिजे आता निश्चितपणे। अरे महाराष्ट्रातलं पाठ्यपुस्तक आहे, तुम्ही काय NCERTचं पाठ्यपुस्तक देताय का? SCERTचं देताय ना? आराखडा कोणाचा आहे? केंद्राचा पाळताय की महाराष्ट्राचा पाळताय? सरकार महाराष्ट्राचं आहे, केंद्राची राजवट नाही आहे महाराष्ट्रामध्ये। शिक्षण हा समवर्ती सूचीतला विषय आहे आणि केंद्राने एखादी गोष्ट म्हटली म्हणून तशी आहे तशी ती अंमलात आणली पाहिजे याचं राज्यावर बंधन नाही आहे। तुम्ही जर दिल्ली समोर शरणच असाल आणि लोटांगणात घालत असाल त्याला आम्ही काय करू शकतो? खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TVN मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।